नमस्कार मंडळी, जाऊबाई जोरात या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच संडे स्पेशल आहे. तर आज मी मिश्र डाळीचे अप्पे बनवणार आहे आणि त्या अप्प्याची अगदी सहजरित्या सांबार आणि सहजरित्या अप्पे अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचबरोबर मी तर माझी रेसिपी शेअर करणारच आहे, पण आज श्वेताताईच्या किचनमध्ये काय बनलं आहे आणि आज तिने संडे निमित्त काय काय कामे काढलेले आहेत हे तुमच्याशी शेअर करणार आहे. आज मी सर्वप्रथम गॅसच्या खालचा जो माझा कप्पा आहे तो क्लीन करून घेतला. खूप जास्त खराब झालेला होता कप्पा. त्यानंतर मिश्र डाळीच्या अप्प्यासाठी मी हे डाळ वाटून घेतली. सांबारसाठी तेल छान तळलेलं आहे. लसूण, जिरं आणि कोथिंबीर याचा ठेचा, तसेच कढीपत्ता टाकून घेतला आणि अर्थातच चिमूटभर हिंग आणि एक 2 ते 4 अशा लाल मिरचीचे मी अर्धे काप करून घेतले आहे. लाल मिरची सांबाराला कसा मस्त असा फ्लेवर येतो. अर्थातच तिखट, मीठ, हळद अगदी चवीपुरतं. तुम्ही म्हणाल की टोमॅटो तर सांबारमध्ये दिसत नाही आहे. ॲक्च्युली मी डाळ शिजवतानाच टोमॅटो शिजवून घेते, म्हणजे टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो छानपैकी वरणात एकजीव होतो. आणि माझ्या घरी शेवग्याच्या शेंगा, भोपळा असा आवडत नाही, म्हणून मी त्यामध्ये एक अगदी बारीक चिरून वांगं घालते. तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू, काही हरकत नाही. मला आवडतं यामध्ये वांगा आणि त्याचा काही फ्लेवर वगैरे येत नाही, पण टेस्टला छान लागतं. यामध्ये डाळ टाकून घेतलं मी आणि आता सर्वात शेवटी चिमूटभर साखर आणि सांबार मसाला घालूया. सांबार मसाला तुम्हाला ज्या ब्रँडचा सांबार मसाला आवडतो तो तुम्ही ॲड करू शकता. मला एव्हरेस्टचाच आवडतो, पण मी नेहमी एव्हरेस्टचा सांबार मसाला वापरते. अप्प्याचं बॅटर रेडी आहे. याला झणझणीतपणा येण्यासाठी मी कोथिंबीर, लसूण, जिरं, मिरची ह्याची पेस्ट करून या बॅटरमध्ये मिक्स करून घेतली. त्याचप्रमाणे सांबार अशा पद्धतीने अतिशय साध्या पद्धतीने सांबार करते. तुम्ही बघू शकता सांबाराला मस्त अशी उकळी फुटलेली आहे. आता एकीकडे आपण अप्पे करून घेऊया. त्याचं पीठ रेडी आहे. आता यामध्ये मी जिरं मोहरीचा तडका घालून घेणार आहे. तुमच्याकडे कदाचित नसेल घालत, कोणी घालतात कोणी नाही घालत, पण मला आवडतो. यामुळे अप्प्याची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे यामध्ये मी जिरा मोहरीचा तडका घालून घेणार आहे. तडका घालून छान मिश्रण असं मिक्स करून घेणार आहे. आणि अप्पे पात्र पण बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता यामध्ये अप्प्याचं पीठ घालून घेणार आहे. अप्पे पात्रामध्ये अप्पे पूर्ण घालून झालेले आहेत. आता आपण याला झाकून ठेवूया, म्हणजे एक 10 मिनिटानंतर अप्पे आपल्याला दुसऱ्या साईडने फिरवायला बरं होईल. एका साईडने अप्पे झालेले आहे, तर आपण दुसऱ्या साईडने ते परतून घेऊया. आणि बघू शकता अप्पे छानपैकी अप्पे पॅनमध्ये रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता अप्पे बनवून मस्तपैकी रेडी झालेले आहे. आता गरम गरम सर्व करूया.
आज सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी मी एका मोठ्या गंजामध्ये आलू 2 भाग कट करून मांडून घेतलेले आहे. ते जास्त शिजवून नाही घ्यायचे आपल्याला, अर्धवट थोडे थाडे असलेले पाहिजे. त्यासाठी मी असे अर्धवट कट करून ठेवलेले आहे. ते आता शिजवून घेणार आहे. आता मी याचं काय बनवणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे. चला तर मग सस्पेन्स क्लिअर करते आणि ही सगळी समोशाची तयारी सुरू आहे. मी आज छानपैकी गरमागरम असे समोसे बनवणार आहे. आज संडे स्पेशल माझ्याकडे समोसे बनणार आहे. त्यासाठी समोसाच्या चटणीसाठी मी आलू सोलून मॅश करून घेतले आणि लसूण, जिरं, कोथिंबीर, मिरची याची मी पेस्ट करून घेणार आहे समोसाच्या चटणीसाठी. सर्वप्रथम इथे मी समोसाच्या आतमधली जी चटणी असते आलूची ती रेडी करून घेणार आहे. तसेच दुसरीकडे आपण समोसाची जी पाती असते त्या पातीसाठी जे सारण रेडी करायचं असते त्याची तयारी करून घेऊ. मी इथे मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये मीठ, ओवा, त्याचप्रमाणे गरम तेल घातलेलं आहे मोहनसाठी म्हणून, जेणे की जी पाती आहे आपली ती छान खुसखुशीत होईल. मैद्यामध्ये मोहन घातल्यावर त्याची अशी मुठ्ठी बनली पाहिजे, म्हणजे आपलं सारण रेडी आहे असा त्याचा अर्थ होतो. आता हे सारण रेडी आहे, हे आपण आता भिजवून घेऊया. तर हे पीठ मी अशा प्रकारे मळून घेतलं आणि थोडा वेळ रेस्ट करायसाठी ठेवलं आणि लगेच याच्या पात्या रेडी करून समोसे रेडी करून घेतले. सगळं रेडी झालेलं आहे. तर पटापट समोसे बनवून आता मी तळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता गरमागरम मस्त क्रिस्पी असे समोसे रेडी झाले आणि त्यासोबत मस्तपैकी आंबट अशी कढी केलेली आहे. या तर मग अप्पे, सांबार आणि श्वेताताईने बनवलेला समोसा आजच्या संडे स्पेशल मेनू. तर मग या नाश्ता करायला आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर प्लीज कमेंट करत जा. काही सजेशन असलं तर आम्हाला नक्कीच कळवा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.